Bhagyashree Bagul teacher and today we are going to learn problem set 5. पण त्याआधी आपण बघणार आहोत एक छानसा कोड. तो म्हणजे काय? कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते संकट असतात. नुसतं व्यक्ती नाही विद्यार्थ्यांनाही संकट असतात. जसे की तुमचं एखाद्या वेळेला गणित समजत नसतील, कुठे अडचणी येत असतील, त्याचप्रमाणे टीचरांनी बराच वेळा शिकवलं तरी लक्षात येत नसेल, पण तरी खचून जायचं का नाही, मागे राहायचं का नाही, तो मुलगा पुढे जातोय मी मागे राहतोय असा विचार करत बसायचं का नाही, तर स्वतःला सांगायचं थांबू नको कारण मी अजून जिंकलेलो नाही. स्वतःला सांगायचं जोपर्यंत तू जिंकत नाही तोपर्यंत तू थांबायचं नाही. ओके, तर आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट आहे 5 आणि काय म्हटलेले पहिल्या प्रॉब्लेम सेट मध्ये राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. म्हणजे काय, यामध्ये जे नंबर दिलेले आहेत आणि ज्या नंबर खाली अंडरलाईन केलेली आहे त्या डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. आले लक्षात? एक सोपा पर्याय सांगते की काय, आता इथं कोणाला अंडरलाईन केलेली आहे 7 ला, तर 7 पुढे किती अंक आहेत रे? 1 2 3 4 5 6. सोपं आहे. 7 लिहायचं आणि त्याच्या पुढे किती झिरो लिहायचे? किती झिरो लिहायचे? 6 झिरो. पण आपल्याला प्लेस व्हॅल्यू पण माहिती पाहिजे. तर आपण जसं की बघतो हा काय आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. म्हणजे दशलक्ष एखाद्या दशलक्ष केव्हा होतो? जेव्हा एखाद्याच्या अंकापुढे किती झिरो असतात? 6 झिरो. ओके, 7 काय झालं? 70 लाख झाला. ओके, किती झिरो करायचे आपल्याला? 3. 1 2 3 4 5 6. काय झाला? 70 लाख. काय झाला अंक? 70 लाख. पुढचा डिजिट कोणता आहे? 4 आहे. 4 लिहायचा, त्याच्या पुढे किती अंक आहे? ऑब्वियसली 5. म्हणजे हा काय झाला? 4 लाख. ओके, 4 लाख. पुढे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. म्हणजे हा काय झाला रे? 50,000. 1 2 3. देन कोणता डिजिट पुढे? इथं 0. आता 0 खाली अंडरलाईन आहे, मी इथं अंडरलाईन केलेली नाही पण 0 खाली अंडरलाईन आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. पुढचा अंक आहे 89,99,988. पण कोणाखाली अंडरलाईन केली आहे? या 9 खाली. 9 च्या पुढे किती अंक दिलेले आहेत? ओके, म्हणजे काय झाला? हा 90,000 झाला. तर आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत. काय म्हटलंय? राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. इथे जे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे? एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, तर पहिला जो नंबर आहे काय आहे? 56,43,215. तर आपल्याला प्रत्येक नंबरचं एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहून लिहायचंय. ओके, पहिलं काय आहे? 5. तर 5 कोणत्या प्लेसला आहे? 10 लाखच्या. म्हणजे किती झिरो येतील बघा, त्याच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती झिरो आले पाहिजे? 6. आता पुढे काय करणार आपण? प्लसचं साइन करणार. त्याच्या पुढे कोणता अंक येतोय? 6. ओके, इथं 6 आले म्हणजे इथं किती होतील? एक झिरो कमी होईल. 1 2 3 4 5. किती झालं रे? हा 6 लाख. हा काय झाला? 50 लाख. देन पुढचं काय? 4. 4 पुढे किती झिरो येतील? 4. पुढचा अंक आहे 3. एक झिरो आपण काय करतोय? कमी करतोय. त्याच्यानंतर कोण आला? 200. देन कोण आला? 1 आणि लास्ट कोण बाकी आहे? 5. ओके, लक्षात आलं? आता पुढचा जो डिजिट आहे काय? 70,815. 7 लिहिला. 7 च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3
4, मग 4 झिरो लावले. आता झिरोची व्हॅल्यू झिरोच असेल. पुढचा अंक घेऊया आपण. काय 8, 8 च्या पुढे किती झिरो येतील 2. त्याच्यानंतर आहे 1, 1 च्या पुढे झिरो येईल 1 आणि त्याच्यानंतर आहे 5. ओके, आता पुढचा अंक आहे काय 8,35,999. पहिला अंक आहे 8, तो कोणाच्या प्लेसला आहे लाखाच्या प्लेसला आहे. ओके, किती झिरो येतील 1 2 3 4 5, किती झिरो येतील 5. पुढचा अंक आहे 3, किती झिरो येतील 3 च्या पुढे किती अंक आहे 4, तर आपण किती घेणार आहे 4 झिरो म्हणजे 4 झिरोज घेणार आहे. ओके, देन नेक्स्ट नंबर इज 9. हाऊ मेनी झिरो 1 2 3. देन नेक्स्ट नंबर इज 9. ओके, सॉरी, इथं कोणता अंक येईल 3 नंतर 5 आलेला आहे म्हणून इथं काय आला 5. 5 च्या पुढे 3 झिरो. त्याच्यानंतर कोणता अंक आहे 9. 9 च्या पुढे किती झिरो 2 झिरो. त्याच्या पुढचा अंक आहे 9, किती झिरो 1 झिरो आणि लास्ट वाला डिजिट कोणता आहे 9. ओके, आले लक्षात. पुढचा अंक आहे 4 नंबरचा 8,88,889. 8 लाख, लाखाच्या पुढे लक्षात ठेवायचं किती झिरो येतात 5, म्हणजे समोर असो किंवा नसो लाखाच्या पुढे 5 झिरो येतात. 1 2 3 4 5. नेक्स्ट डिजिट इज ओके, किती झिरो येतील 1 2 3 4. नेक्स्ट डिजिट इज 8, किती झिरो येतील 1 2 3. नेक्स्ट डिजिट इज 8, किती झिरो येतील 1 2. नेक्स्ट डिजिट इज 8, किती झिरो येईल 1 आणि लास्ट वाला नंबर काय युनिट प्लेसला 9 9 आहे. ओके, देन 92,32,992. ओके, जो 9 आहे तो कोणत्या प्लेसला आहे 10 लाखच्या. किती झिरो येतील 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. Then second number is 2. 1 2 3 4 5. Next number is 3. 1 2 3 4. Next number is 2. 1 2 3. Next number is 9. 1 2. Next number is 9. 1 0 आणि लास्ट वाला डिजिट कोणता आहे 2. दिसत नसेल तर मी खाली लिहिते +2. तर आतापर्यंत आपण 2 प्रश्न पाहिले. पुढचा प्रश्न आहे राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द फॉलोइंग. खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्यांची तुम्हाला प्लेस नेम पण लिहायची आणि प्लेस व्हॅल्यू पण लिहायची. तुम्हाला दिसण्यासाठी मी एक चार्ट आखून घेतलेला आहे. तर हा जो नंबर आहे पहिला अंक घेतला आपण काय घेतला 35,705. तर याची आपल्याला काय लिहायची प्लेस नेम म्हणजे कोणत्या प्लेसला ते नंबर आहे त्यांची नावं आणि त्यांची व्हॅल्यू आताच आपण पाहिलं. तर आपण इथून सुरुवात करू. हा 5 कोणत्या प्लेसला आहे युनिट. देन टेन्स. ओके, पुढे 100. स्पेलिंग माहिती पाहिजे. पुढे 1000. ओके, नेक्स्ट 10,000. आता तेच आपल्याला काय करायचे प्लेस व्हॅल्यू लिहायची त्यांची. ओके, 0 0 लिहू. 7 कोणत्या प्लेसला आहे 100च्या म्हणजे त्याच्या पुढे किती झिरो लागतील 2. 5 कोणाच्या प्लेसला आहे 1000च्या म्हणजे किती झिरो लागतील 3 आणि 3 कोणत्या 10,000च्या प्लेसला आहे म्हणजे किती झिरो लागतील रे 30,000. आले लक्षात. आता पुढील प्रश्न बघू. तर पुढील अंक आहे 7,82,899. आपण या पद्धतीने टेबल आखून घेतलेला आहे. माझ्याकडे पट्टी नसल्यामुळे मी हाताने आखले आहे पण तुम्ही रुलरचा वापर करायचा पट्टीचा वापर करायचा. ओके, तर युनिट टेन्स 100 1000. ओके, इथं जागा कमी पडते मला पण तुम्ही थोडंसं मोठा आखायचं आहे. ओके, देन 10,000.
पुढे लॅक म्हणजे 9 युनिट प्लेसला आहे, दुसरं 9 टेन्स 800 2000 80,000 and 7 lakh. पुढे 7 च्या पुढे किती झिरो येतील 1 2 3 4 5. 8 च्या पुढे 1 2 3 and 4. 2 च्या पुढे 1 2 3. 8 च्या पुढे 2 0 and 9 च्या पुढे 1 0. लास्ट वाला 9 च्या पुढे. तर पुढील अंक आहे 82,74,500. तर 8 कोणत्या प्लेसला आहे युनिट. 0 10 500 4,000 7 10,000 2 lakh and 8 10 lakh. ओके नेक्स्ट 8 कसा येईल मग आपण 8 च्या पुढे किती झिरो लावणार 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 2 च्या पुढे 1 2 3 4 5. 7 च्या पुढे 1 2 3 4. 4 च्या पुढे 1 2 3. 5 च्या पुढे 1 2 0 0 आणि 8 काय आहे युनिट प्लेसला असेल. तर पुढील जो चौथा क्वेश्चन आहे तो काय आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन राईट द नंबर. म्हणजे काय इथे जे नंबर दिलेले आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये एक्सपांडेड फॉर्म मध्ये. तर आपल्याला काय करायचे नंबरच्या स्वरूपात लिहायचे आहे. तर पहिला नंबर आहे काय 60,4,679. आपण मागून लिहायला सुरुवात करून 9 जो आहे तो कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला. 7 कोणत्या प्लेसला आहे टेन्स प्लेसला. 6 कोणत्या प्लेसला आहे 100 प्लेसला आहे. 4 कोणत्या प्लेसला आहे 1000 प्लेसला आणि 6 कोणत्या 10,000. म्हणजे काय आला रे 64,679. आता पुढील नंबर बघू 5 नंबर कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला. आणि जो आता बघा रे 800 कोणत्या प्लेसला आहे 10 प्लेसला आहे का नाही. तर 800 म्हणजे काय इथं काय येईल 0 येईल आणि इथे येईल 800. ओके पुढील काय आहे 7,000. पुढील नंबर आहे 20,000 म्हणजे तो कोणत्या प्लेसला आहे कोणत्या प्लेसला आहे 10,000च्या प्लेसला आहे. आणि पुढचा आहे लॅक म्हणजे 9,27,805. ओके नेक्स्ट डिजिट इज 7 कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला. 10 ओके 10 प्लेसला 1. ओके पुढचा आहे 500. पुढचा आहे 9,060 म्हणजे काय 69,000. पुढचा अंक आहे कोणत्या प्लेसला आहे लॅक प्लेसला आणि त्याच्या पुढील अंक 10 लॅक म्हणजे काय अंक तयार झाला 23,69,517. पुढील आता इथे युनिट प्लेसला आहे का नाही तर सरळ काय 100 प्लेसला म्हणजे 5 च्या पुढे आपल्याला काय घ्यावे लागतील 2 0 घ्यावे लागतील. आणि पुढे 4,000 त्याच्या पुढील अंक आहे 80,000. ओके म्हणजे 84,000 आणि पुढील आहे 7 लॅक. हा नंबर काय झाला वाचा बरं 7,84,500. आता पुढील डिजिट कोणत्या प्लेसला आहे 9 युनिट प्लेसला. हा सरळ काय 100 प्लेसला म्हणजे आपल्याला पुढे काय करावं लागेल 0 द्यावा लागेल. ओके पुढचा अंक आहे 1000 म्हणजे इथं काय येणार 1 आणि पुढील 50,000 म्हणजे 51,000 आणि पुढचा आहे किती लाख 10 लाख. 10 लाख म्हणजे काय रे आपल्याला काय करावं लागेल मग 80 काय आला नंबर 80,51,609. तर अशा रीतीने आपण काय पाहिलं प्रॉब्लेम सेट 5. आतापर्यंत आपण
एकूण 5th स्टँडर्डचे 5 प्रॉब्लेम सेट बघितलेले आहेत. तरी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.